बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 23. रात्रीची जेवणं झाल्यानंतर सोन्या आपल्या अंथरुणावर पुस्तक वाचत पडला. इतक्यात अभय, चेतन, कुमार आणि प्रशांत त्याच्याजवळ आले. तसा सोन्या घाबरून उठून बसला. कशाला आली असतील ही चौघं? काय करायचं असेल यांना? आपल्याच मनाशी म्हणत तो आळीपाळीने चौघांकडे पाहू लागला. भीतीने त्याच्या शरीराला थरथर सुटली, कारण पहिल्या दिवशीची घटना तो अजून विसरला नव्हता. पहिल्या दिवशी जेव्हा तो रात्री शिव करायला म्हणून मुतारीकडे गेला, तेव्हा या चौघांनी त्याची पाचावर धारण बसवली होती. शिव करण्यासाठी म्हणून पुढे केलेले मुतारीचे दार सोन्याने उघडले तर आत पूर्ण काळी कफनी घातलेली, चेहऱ्यावरही काळा मास्क घालून चेहरा लपवलेली व्यक्ती उभी होती. ओरडून सोन्याने पाठ वळवली तर दारात पांढऱ्या कपड्या घातलेल्या 2 आकृत्या. सोन्या किंकाळी फोडली. सोन्याची चड्डी भिजली आणि भूत भूत ओरडत सोन्याने धूम ठोकली. काय रे, काय झालं? गायत्री काकू म्हणताच भूत भूत, तो किंचाळत म्हणाला. सभोवतालची मुले फिस फिस हसू लागली आणि थांब तुला दाखवते भूत, म्हणून काकूनी चौघांना त्याच्यासमोर आणून उभं केलं. ही बघ भूता, कार्यक्रमाचे ड्रेस घालून यांनी तुला घाबरवून सोडलं. किती वेळा सांगितलं रे तुम्हाला, मुलांना अशी भीती घालायची नाही म्हणून. पुन्हा काही केलं तर बघा त्याला, म्हणून गायत्री काकूने सगळ्यांना पाठवून दिलं. मग त्या सोन्याला म्हणाल्या, सोन्या घाबरू नको हं. भीती घातली तरी चांगली आहेत ती मुलं. एक 4 दिवस तू सगळ्यांच्या ओळखी होईपर्यंत दमानं घे आणि मग बघ सगळे कसे तुझे मित्र होतील ते. आणि आता चौघांना पाहून त्याला घाम फुटला. मदतीसाठी तो इकडे तिकडे पाहू लागला, पण खोलीत कोणीच नव्हतं. तो बाहेर जाण्यासाठी उठला. एवढ्यात घाबरू नको सोन्या, अभय म्हणाला. आम्ही तुला काही करायला आलो नाही. होय सोन्या, आम्ही काही करणार नाही तुला. कुमार, सोन्या आम्हाला माफ कर. करशील? चेतन, वाटलं नव्हतं रे तू आम्हाला भिवून पळून जाशील असं. प्रशांत म्हणता सोन्याला हसू आलं. म्हणजे यांना भिवून मी पळून गेलो असं वाटतंय तर यांना. खरंच सोन्या, पुन्हा नाही आम्ही त्रास देणार तुला. प्रशांत, पण तू पुन्हा पळून जाऊ नकोस. अभय म्हणाला. सोन्या, एकदा असाच एक मुलगा म्हणे पळून गेला आणि तो पुन्हा सापडलाच नाही. घरीही गेला नाही आणि कुठेही नाही. मग मग काय, वरच्या साहेबांनी इथल्या साहेबांची बदली करून टाकली. पण तो गेला कुठे कुणास ठाऊक. पंडितराव म्हणतात गुंडांच्या हाती लागला असेल. बापरे, सोन्या मनात म्हणाला. म्हणजे पवनदादा म्हणाला ते खरंच म्हणायचं तर पुन्हा नाही पळायचं आपण. त्याने मनाशी निश्चय केला. सोन्या, बोलणार नाहीस आमच्याशी? सोन्या गप्प बसला पाहून अभय म्हणाला. तसा सोन्या गडबडीत म्हणाला, नाही रे, तसं नाही. मला तुमचा राग आलाच नाही. मी विसरून सुद्धा गेलो होतो ते. म्हणजे तू रागावला नाहीस? नाही. अरे गावात सुद्धा आम्ही अशी एकमेकांना भीती घालतो. म्हणजे तू रागावला नाहीस म्हणायचं तर? मुळीच नाही. तर चल मग आपण बाहेर गोष्टी सांगत बसूया. चल. सोन्यासह सगळे बाहेर येऊन बसले. सगळ्यांनी सोन्याला गोष्ट सांगण्याचा आग्रह केला. सोन्या गोष्ट सांगू लागला आणि 2-4 मिनिटातच चेतनने त्याच्या अंगावर एक कागदाची पुडी सोडून ती ओतली. कसला तरी बारीक बारीक स्पर्श सोन्याला जाणवला आणि काय होतं हे समजायच्या आतच सोन्या किंचाळू लागला. क्षणातच चौघे आत पळून गेले. गायत्री काकू येऊन पाहतात तर सोन्या आपल्या हातापायावरून काही ओढून टाकण्याचा प्रयत्न करत होता.
सोबत ओरडतही होता. काय झालं? चावतंय, चावतंय. अरे काय चावतंय? सोन्याला काही सांगता येईना. तसं त्याला ओढत काकूने व्हरांड्यात आणलं आणि पाहता तर सोन्याच्या अंगावर तांबड्या मुंग्या सैरा वैरा पडत होत्या. शेवटी सोन्याचे कपडे काढून त्याने त्याचे अंग झटकले, मुंग्या घालवल्या आणि शेजारीच असणाऱ्या डॉक्टरांना बोलावण्यासाठी त्यांनी रामाला पिटाळलं. सोन्याचे सर्वांग पुरळाने भरून गेले. डॉक्टरांनी औषध दिलं. पाण्यात डेटॉल घालून सोन्याला आंघोळ घालायला सांगून ते गेले. 3-4 तास सोन्यात तळमळत होता. पंडितराव रागाने बेभान झाले होते. दुसऱ्या दिवशी सोन्याला त्यांनी विचारलं, सोन्या, एवढ्या मुंग्या एकदम कशा चढल्या रे अंगावर? चढल्या नाहीत, मुलाने टाकल्या. पंडितरावांचा अंदाज खरा ठरला. ऐकलेली कुजबूज खरी होती म्हणायची. मान हलवून त्यांनी सोन्याला विचारलं, कोणी टाकल्या मुंग्या? मला त्यांची नावं माहीत नाहीत. दाखवशील तू त्यांना ओळखून? हो. पंडितरावांनी मग सगळ्या मुलांना एकत्र गोल करून उभं केलं आणि सोन्याला ओळखायला सांगितलं. कडीला राहिल्या चौघांना त्यानं पटकन ओळखलं आणि त्याचवेळी गायत्री काकूंनी सांगितलं त्याला आठवलं. काकू म्हणाल्या होत्या की 4 दिवस व्यवस्थित वागलास तर ते तुझे चांगले मित्र होतील आणि पवन दादानंही चांगलं वागून दाखवायला सांगितलं होतं, म्हणून सोन्याने चौघांना ओळखण्याचं टाळलं होतं. सोन्या, मुलं ओळखता येत नाही तुला? सोन्याने सगळ्यावरून नजर फिरवली. चौघांचे चेहरे भीतीने पांढरे पडले होते. काय सोन्या, ओळखू येतात की नाही मुलं? ओळखतो. कोण आहे दाखव पाहू. सोन्या जागचा हल्ला नाही. अरे दाखव. मी नाही दाखवणार. का? कारण ते माझे मित्र आहेत. मित्र आहेत ते तुझे? होय. मग आपल्या मित्राला कोणी असा त्रास देतं का? त्यांनी मला मित्र मानलं नसेल, पण मी त्यांना मित्र मानले. बघा बघा जरा, पंडितराव मुलांना उद्देशून म्हणाले, जरा विचार करा. त्रास देणाऱ्यांनाही त्यांना आपलं मानलंय, आपले मित्र मानून वाचवलंय. अरे काल आलेला मुलगा तुम्हाला आपलं मानतोय आणि त्याला त्रास देऊन तुम्हाला काय मिळालं? चौघाने आपल्या मानाखाली घातल्या. चल, सगळे आपापल्या खोलीत चला. सगळे आपापल्या खोल्यात गेले. अभिजितने हात धरून त्याला आत आणले. सोन्याला आपण हिरो झाल्यासारखे वाटले. दुसऱ्यांचा त्रास वाचवण्यानेही आपल्याला अपार आनंद मिळू शकतो हे सोन्याला पहिल्यांदाच अनुभवायला मिळाले. सोन्याने मनातल्या मनात चौघांचे आभार मानून टाकले. दुसऱ्या दिवशी त्या चौघांनी अभिजितकडून सोन्याला आपल्याच अंगणातले एक जास्वंदाचे टप्पोरे फूल पाठवून दिले. जास्वंदाला काटे नसतात हे माहीत असूनही फुलाखाली काटे आहेत का हे पाहूनच त्याने फूल घेतले. सोन्याने फूल घेताच आपला अंगठा दुमडून अभिजितने 4 बोटे सोन्यासमोर धरली आणि त्या 4 बोटांना त्याच्या छातीशी धरून त्याच्यावर त्याने सोन्याचा हात उचलून दाबला. सोन्या हसला आणि मुंग्या टाकणारे चौघे माझे मित्र म्हणाला तसा उड्या मारत अभिजित हसू लागला. जास्वंदाचे फूल चेहऱ्यावर फिरवताच अभि आणखीनच हसू लागला. आवाज नसलेली त्याची जीभ बोलण्यासाठी वळवळू लागली, पण विचित्र आवाजाशिवाय त्यातून काहीच उमटले नाही. पण तो विचित्र आवाजही सोन्याला बरंच काही सांगून गेला. मैत्रीची गाठ पक्की बांधून गेला. नंतर अनेक गाठींनी सोन्या बांधला गेला. रिमांड होममध्ये रमत गेला. बघता बघता महिना निघून गेला. रिमांड होमच्या वेळापत्रकात सोन्या सामावून गेला. सकाळी 5:30 वाजता वाजणाऱ्या घंटेबरोबर रिमांड होमला जाग यायची. पंडितराव त्याच्या आधीच उठून फिरायला गेलेले असायचे. घंटा वाजता जाग आलेली मुलं इतरांना उठवायची. प्रशांतला झोप अतिशय प्रिय. 3 वेळा उठवलं तरी तो अंथरूण सोडायचा नाही. मग त्याला उठवण्यासाठी मुलं त्याच्या तोंडावर पाणी मारायची. कधी नाकात दोरा घालायची आणि धडपडून तो शिंका देत उठताच खळखळून हसायची.
अगदी उसंत न घेता कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यासारखी. जणू रात्रभर कोणी झोपलंच नव्हतं. अखंड खळखळून वाहनच त्यांच्या जीवनाचं गाणं झालं होतं. नाईलाजानं का होईना मग प्रवाहात समाविष्ट होण्यासाठी प्रशांत उठायचा आणि एक अवखळपणे रिमांड होममध्ये बागडायचा. प्रातःविधी वगैरे आटोपल्यानंतर सामुदायिक प्रार्थना असायची. त्यानंतर एखादा सुविचार, त्याचा अर्थ मुलांना समजावून दिला जायचा. सुविचार मनात घोळवतच मग मुलं ग्राउंडवर जमायची. व्यायामाचे प्रकार वगैरे झाल्यानंतर अर्धा तास बागेशी एकरूप व्हायची. कोणी झाडांना पाणी घाली, कोणी तण वगैरे उपटून काढी, कोणी केर कचरा वेचून एका जागी जमा करी, तर कोणी खराटा घेऊन आवारातला कचरा गोळा करी. अभिजित झाडात जास्त रमायचा. हळुवार हाताने झाडाभोवती आळी करायचा, पाणी घालायचा, वाळलेली पानं हळूच झाडापासून वेगळी करायचा. त्या पिकल्या पानांना हातात धरून एकटक त्यांच्याकडे पाहत ओठातल्या ओठात पुटपुटायचा. सोन्याला गंमत वाटायची. तो अभिला म्हणायचा, काय सांगतोस रे पानांना? अभि पानांकडे बोट दाखवून डोळे पुसल्याचा अभिनय करायचा. पानं रडतायत? सोन्या विचारताच अभि मान हलवायचा. का? सोन्याची मान हलताच हातात काठी धरण्याचा अभिनय करून तो म्हाताऱ्या माणसासारखा चालायचा आणि पुन्हा डोळे पुसायचा. म्हातारी झाली म्हणून पानं रडतायत? बरोबर. अभिने सोन्याचा हात दाबता सोन्याला अर्थ सापडला. पण तू काय सांगितलंस त्यांना? समोरून येणाऱ्या पंडितरावांच्या हातातील बाळाकडे पाहून अभि हसायचा आणि हातातील पानं टाकून बाळाची पापी घ्यायचा. काही न समजल्याचा सोन्याचा चेहरा पाहून तो पुन्हा पानं हातात घेऊन खाली मातीखाली लपवायचा आणि बाळाला हातात घेऊन झोके दिल्यासारखा नाचवायचा आणि डोळ्यातील आसवं पुसल्यासारखा गालावर हात फिरवून हसायचा. तरी सोन्याला काही समजायचं नाही. तसे अरे पिकली पानं पडतात म्हणून झाडांना नवी पानं येतात. पंडितराव अभिकडे कौतुकानं पाहत म्हणायचे. बरोबर ना? म्हणूनच तू पिकल्या पानांना रडू नका म्हणून सांगतोयस, खरं ना? आपलं म्हणणं पंडितरावांना बरोबर समजलं म्हणून सोन्याला मिठी मारून अभिने त्याला फिरवले. प्रत्येक वेळेला अभिचा अभिनय म्हणजे त्याचं झाडाशी झालेलं संभाषण वेगळं असायचं आणि ते मुलांना बरोबर समजायचं. नंतर चहा नाश्ता होताच अनाथ म्हणून रिमांड होमला आलेली शाळेला जाणारी मुलं अभ्यासाला बसायची आणि गुन्हेगार म्हणून आलेली मुलं, ज्यांना शाळेला जायची परवानगी नव्हती, ती मुलं त्यांच्या आवडीच्या कामात रंगून जायची. गुन्हेगार म्हणून आलेली मुलं फारच थोडी असल्यामुळे इतर मुलांचाच त्यांच्यावर प्रभाव पडायचा आणि मनातली गुन्हेगारीची भावना बोथट व्हायला त्यामुळे आपोआपच मदत व्हायची. सोन्याबरोबर बाल गुन्हेगार म्हणून राहणारी आणखी 8 मुले होती. वेगवेगळ्या गावातून आलेली ही मुलं तशी अतिशय निरागस होती. पण परिस्थितीच्या तावडीत सापडल्यामुळे ती गुन्हेगार हे लेबल घेऊन रिमांड होममध्ये दाखल झाली होती. मारुती सुतार, किशोर लोखंडे, नारायण आपटे, पिंटू नलावडे वगैरे जात्याच हुशार असलेली ही मुलं परिस्थितीने भरकटली होती आणि आई वडिलांनाच नव्हे तर दुसऱ्यांनाही डोकेदुखी होऊन शेवटी नाईलाजानं बाल गुन्हेगार म्हणून रिमांड होममध्ये दाखल झाली होती. मानसिकतेतून उद्भवलेली ही बाल गुन्हेगारी म्हणजे क्षणभराच्या भावभावनांचे उद्रेकच. ही मुलं राग द्वेषांचे क्षणिक बुडबुडे मनाच्या उद्रेकाबरोबरच व्यक्त करतात, अगदी परिणामांची चिंता न करता. तसं त्यांच्या मनात काही नसतं. तीव्र भावना खोलवर रुजलेली नसते, कटुता तर नसतेच नसते. पण पाण्यात खडा टाकताच आपल्यातच रमणाऱ्या शांत जलाशयाला राग यावा, आपल्या राज्यात कुणी अतिक्रमण केलं म्हणून सर्वांग शहरून तरंग उठावेत आणि क्षणभरात विरून जावेत, तशा या मुलांच्या भावना. मनावर होणाऱ्या आघातांचा त्याने आपल्या परीने अर्थ लावलेला असतो आणि प्रतिकार करण्यासाठी त्यांची घालमेल सुरू होते. मग प्रतिकार कधी योग्य रीतीने केला जातो, कधी इतरांची पर्वा न करता बेपर्वाईने केला जातो आणि इतरांचे समाधान ओरबडून घेण्यात ती यशस्वी होतात. खरे पाहिल्यास ज्याला बाल गुन्हेगार समजले जाते त्याचे वागणे इतरांना अयोग्य वाटत असले तरी त्या परिस्थितीत त्याला ते योग्यच वाटते आणि आपल्याला योग्य वाटलेले करण्यासाठी तो धडपडतो.
काही वेळा आपले चुकल्याचे त्याला समजतेही, पण बदला घेतल्याचे समाधान मिळाल्यामुळे त्याची मानसिकता बळावत जाते आणि पुन्हा पुन्हा त्याच्याकडून ते कृत्य त्याच्याच अंतर्मनाकडून करवून घेतले जाते आणि त्याच्याही नकळत त्याची वाटचाल गुन्हेगारी समाज विघातक प्रवृत्तींकडे वळली जाते. बाल गुन्हेगाराला जन्माला घालते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.